मोठी बातमी आहे। लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडतीये। भाजपच्या सर्व आमदारांना आज मुंबईमध्ये बोलावण्यात आले। मुंबईच्या दादरमधल्या वसंत स्मृती इथल्या पक्ष कार्यालयात दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आले। या बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे। तुषार, किती वाजता सुरू होणार आहे भाजपची ही बैठक आमदारांची? श्वेता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासहित सर्व भाजपचे आमदार बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस आपल्या बैठकीसाठी पोहोचताना पाहायला मिळणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना मार्गदर्शन करत असताना विधानसभा निहाय आपल्याला आढावा घेतला जाणार आहे, कारण की भाजपला उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला होता। या पार्श्वभूमीवरती हा आढावा घेताना आढावा घेतला जाणार आहे। साधारणतः ही बैठक 4 वाजेपर्यंत सुरू राहील आणि 4 नंतर सर्व विधानसभा आमदार आपल्याला दिल्लीच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळणार आहेत, कारण की महाराष्ट्रातले सर्व भाजपचे आमदार उद्या दिल्लीमध्ये उपस्थित राहतील। दिल्लीमध्ये आमदार उपस्थित राहत असताना उद्या सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये आपल्याला विजयी जल्लोष आपल्याला सर्व आमदार साजरे करताना पाहायला मिळणार आहेत। मात्र आजच्या बैठकीमध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही घेतलेली दुसरी बैठक आहे। पहिल्या बैठकीमध्ये सर्व कोर सदस्यांचा समावेश होता, तर आजच्या बैठकीमध्ये सर्व विधानसभा या ठिकाणी आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये फडणवीस काय आमदारांना मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।